नमस्कार. सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा. गणेश उत्सव हा असा सण आहे की आपण सर्वजण या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. भारतातच नव्हे तर परदेशात देखील अप्रवासी भारतीय गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करतात. हा सण ऑफिस असो की शाळा कॉलेज सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी सर्व कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवून गणेशाची पूजा करतात. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण ह्या सणाची वाट आतुरतेने दरवर्षी पाहत असतात. हा सण देशातील वेगवेगळ्या राज्यात साजरा केला जातो. तसेच घरोघरी देखील साजरा केला जातो. गणेश महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणेश पूजेनेच केली जाते. विशेष म्हणजे या सणाची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातूनच झाली आहे. हा उत्सव लोकमान्य टिळक यांनी 1883 साली पुणे येथून सुरू केला होता. त्यावेळी भारतीयांना ब्रिटिश राजवटीपासून वाचविण्यासाठी गणेश पूजा करण्यात आली. म्हणून महाराष्ट्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा करतात. या दिवशी भगवान गणेशाचा वाढदिवस देखील असतो. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच भक्तांचे सर्व अडथळे दूर करणारा आणि विघ्नहर्ता असे म्हणतात. गणेश चतुर्थी हा सण सर्व सणांपेक्षा जास्त कालावधीचा सण आहे. हा 11 दिवसांचा हिंदू सण आहे. हे 11 दिवस प्रसन्नतेने भरलेले असतात. गणेशाच्या आगमनाने सर्व वातावरण प्रसन्न होते. अशा या सणाची सुरुवात चतुर्थीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात मूर्तीच्या स्थापनेपासून होते आणि अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासह समाप्त होते. भाविक भगवान गणेशाची प्रार्थना करतात. विशेषतः मोदक, पंचखाद्याचा, लाडवाचा नैवेद्य दाखवून, भक्तिगीते गाऊन, मंत्रपठण करून आरती करतात. असे म्हणतात की गणपती हा बुद्धीचा देवता आहे. तो बुद्धिदाता म्हणून सर्वजण बाप्पाकडून बुद्धी आणि समृद्धीचा आशीर्वाद मागतात. सर्व भक्तगण आपल्या घरी श्री गणेशाची मूर्ती आणून पूर्ण श्रद्धेने मूर्तीची स्थापना करतात. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा गणेशजी घरी येतात तेव्हा ते खूप आनंद, समृद्धी, बुद्धी आणि आनंद घेऊन येतात. परंतु जेव्हा ते आपल्या घरातून बाहेर पडतात तेव्हा ते आपले सर्व दुःख आणि संकटे दूर घेऊन जातात. लहान मुलांना तर विशेषतः हा सण खूप आवडतो व लहान मुलेही गणपतीला खूप प्रिय असतात. एवढेच नाही तर लहान मुले गणपतीला आपला फ्रेंड मानतात. लोकमान्य टिळकांनी हा सण लोकांना एकत्र आणण्यासाठी व लोकांना एकजुटीने बांधून ठेवण्यासाठी चालू केला. विषमता दूर करण्यासाठी गणेश चतुर्थी हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. भगवान गणेश अनेक नावांनी ओळखले जातात. त्यापैकी काही एकदंत, असीम शक्तींचा स्वामी, हेरंबा म्हणजेच अडथळे दूर करणारा, लंबोदर, गणेश, गणपती, विघ्नहर्ता, विनायक, देवांचा देव, बुद्धी, समृद्धी आणि संपत्तीचा स्वामी इत्यादी अशी अनेक नावे गणपतीची आहेत. गणेश चतुर्थी पूजेमध्ये 2 प्रक्रियांचा समावेश होतो. पहिली मूर्ती प्रतिष्ठापना आणि दुसरी मूर्ती विसर्जन म्हणजेच गणेश विसर्जन. हिंदू धर्मात एक विधी म्हणजे प्राणप्रतिष्ठा पूजा आणि षोडशोपचार. षोडशोपचार म्हणजे 16 मार्गांनी देवाचा आदर करणे. पूजेच्या 10 दिवसात कापूर, लाल चंदन, लाल फुले, नारळ, गूळ, मोदक आणि दुर्वा गवत अर्पण करण्याची प्रथा आहे. पूजाअंती गणेश विसर्जनासाठी लोकांची मोठी गर्दी जमते आणि पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्या विघ्नहर्ताला आनंदाने निरोप देतात. पुढील वर्षी बाप्पा पुन्हा येण्याची वाट पाहतात आणि बुद्धी,
आणि समृद्धी प्राप्तीची कामना करतात. असा हा उत्साहाचा, आनंदाचा, जल्लोषाचा गणेशोत्सव सर्वांनाच खूप आवडतो. गणपती बाप्पा मोरया. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.